विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे। अमरावती जिल्ह्यामधील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सदर नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती। मात्र निवडणुकीचे कारण देत प्रशासन सर्वेक्षण पुढे ढकलत होतं। मात्र आता निवडणूक होऊनही सर्वेक्षण होत नसल्यामुळे शेतकरी संतप्त झाले असून आज तहसील कार्यालयावरती शेतकरी धडकले। तसेच 2 दिवसात सर्वेक्षण सुरू न झाल्यास तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं जाईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। खंडेश्वर शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये सतत अवकाळी पावसानं फार मोठ्या प्रमाणात थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झालेले आहे। नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाला आणि कृषी कार्यालयाला अर्ज केले की आमच्या कांदा पिकाचे नुकसान झालेले आहे, तरी सर्वेक्षण करून आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी। परंतु अद्याप सर्वेक्षण शासनामार्फत सुरू करण्यात आले नाही। सतत अधिकारी कर्मचारी निवडणुकीचं नाव समोर करत होते की लोकसभेची निवडणूक आहे, आमच्या ड्युट्या आहे, परंतु 26 तारखेला विदर्भातली पहिल्या टप्प्याची निवडणूक पार पडली। अधिकारी आणि कर्मचारी मोकळे झाले असताना सुद्धा अद्याप सर्वेक्षणाला सुरुवात झाली नाही। म्हणून आज तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना भेटून आम्ही इशारा दिला की 2 दिवसामध्ये जर कांद्याचे सर्वेक्षण केले नाही तर आम्ही तुमच्या तहसील कार्यालयामध्ये येऊन ठिय्या आंदोलन करू असा इशारा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी दिला आणि 2 दिवसात सर्वेक्षण पूर्ण करण्याचं आश्वासन तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांनी दिलं।